जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आदर्श आचारसंहिता भंग झालाय। आचारसंहिता भंग प्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झालेला आहे। भुदरगड तालुक्यातील कूर गावात परवानगीशिवाय राजकीय प्रचाराचे बॅनर लावल्यानं भरारी पथकानं दिलेल्या तक्रारीवरून भुदरगड पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केलेला आहे। भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे। कोल्हापूर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचा भंग करण्यात आला आणि त्या प्रकरणी तर मंत्री नितीन गडकरींनी सुनेत्रा पवारांना शुभेच्छा दिल्यात। कठीण काळातही सुनेत्रा पवारांनी जबाबदारी स्वीकारली। सुनेत्रा पवारांनी स्वीकारलेली जबाबदारी कौतुकास्पद आहे। नितीन गडकरींनी ट्विट करत शुभेच्छा दिल्या। सुनेत्रा काकी यांनी शपथ घेतली याचा आनंद आहे। किमान सुनेत्रा काकींच्या रूपात तरी आम्ही तिथं अजितदादांना पाहू। डोक्यावर डोंगरा एवढं दुःख असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात हे कळत नाही। रोहित पवार यांनी हे भावनिक ट्विट केलं। मरगळ झटकून ठाकरे पवार कुटुंबानं सक्षमपणे उभं राहावं। उपमुख्यमंत्री पदावरून मनोज जरांगेंनी हे वक्तव्य केलंय। दादांची जागा दादांच्या परिवाराला मिळाली हे चांगलं झालं। सुनेत्रा पवार दादांचा वारसा सक्षमपणे चालवतील। उपमुख्यमंत्री पदावरून मनोज जरांगेंनी हे वक्तव्य केलं। सुनेत्राताई यांच्यावरती आलेले आणि त्यांच्या दोनही मुलांवरती खूप मोठी जबाबदारी आता आलेली, सोपं नाही आता। दादांनी ही कणखर वाट निर्माण करून ठेवलेली राज्यात आणि ते पूर्णपणानं जबाबदारीनं पार पाडणं हे आता ताईंवरती, त्यांच्या दोन मुलांवरती किंवा संबंध सगळ्या त्यांच्या पवार परिवारावरती आलेले। राज्यात एक मोठी उभारणी केली पाहिजे। सक्षम विरोधी पक्षनेते म्हणजे विरोधी म्हणून सुद्धा आता ठाकरे असतील किंवा पवार असतील यांनी मरगळ झटकून दिली पाहिजे, मरगळ झटकून दिली पाहिजे आणि गोरगरिबांच्या जनतेच्या प्रश्नासाठी ताकदीने यांनी आता उभा राहिलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।